कुरुंदवाडात सोमवारी राष्ट्रीय गोमाता सन्मान दिन, गोसंवर्धनाचा संदेश देणारे विविध कार्यक्रम। राष्ट्रीय गोमाता सन्मान दिनानिमित्त सोमवारी दुपारी 3 वाजता कुरुंदवाड पालिका चौक येथे रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाच्या वतीने गोशाळेचे उद्घाटन, गोमाता पूजन, भव्य मिरवणूक व विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गोरक्षक रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। गोशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते होणार असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गोमाता पूजन तर माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते स्वागत कमानीचे उद्घाटन होणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर राहणार आहेत। यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार शेखर मुदंडा, आमदार राहुल आवाडे, महाराष्ट्र राज्य धनगर समाजाचे अध्यक्ष घनश्याम बापू हाके तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा डांगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। रामचंद्र डांगे यांनी सांगितले की भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व अधोरेखित करत गोसंवर्धन व गोसेवेबाबत जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गोशाळेमुळे निराधार व भाकड जनावरांसाठी कायमस्वरूपी संगोपनाची सुविधा उपलब्ध होणार आहे। पत्रकार परिषदेला नगरसेवक गोरक्षक तसेच रामेश्वर कृषी विज्ञान विकास मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। गो सेवा करत असताना या मला जो अनुभव आलाय, त्या गोशाळेची सेवा केल्यानंतर जे मला माझ्या घराला जे कौटुंबिक स्वास्थ्य, जे सुख आहे, माझी मुलं बाळ सुना की सगळ्या समाधान आहे। म्हणून मी माझा जनतेला माझा आदेश असेल की प्रत्येकाने, प्रत्येक शेतकऱ्याने किंवा प्रत्येक नागरिकाने आपल्या दारात एक गो गाय पाळावे आणि त्याची सेवा केला तर आपलं आयुष्यात आपलं निश्चितपणे सुखात आहे। म्हणून ही मी आता माझ्या उरलेल्या आयुष्यामध्ये ही मी गोसेवा सतत करत राहणार आहे। त्यासाठी तो कार्यक्रम आपण आयोजित केला 27 तारखेला संध्याकाळी 4 वाजल्यापासून 12 वाजल्यापासून गोशाळेची कुरुंदवाडातून मिरवणूक निघेल। त्यानंतर मिरवणुकीनंतर 3 वाजता 3:30 वाजता गोशाळेचं उद्घाटन होईल। त्यानंतर मंत्री महोदयासकट कुरुंदवाडच्या नगरपालिकेच्या चौकात त्याचे म्हणजे सांगता समारंभ त्याचे तिथे स्टेजवरचे कार्यक्रम होईल। अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।